4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे चला मटाडी संघ थोडं सहकार्य करायचं. 4 ओव्हरची मॅच यानंतर दिभाव विरुद्ध दावडी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच, ती मॅच 5 ओव्हरची असेल. त्यामुळे दोन्ही टीमने रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. आणि दुसऱ्या इनिंगचा जर बॉल पडला तर आयोजकांनी सांगितले पेनल्टी तुम्हाला लागू शकते. त्यामुळे दिवा आणि दावडी इनिंग ब्रेकमध्ये यानंतर टॉस होईल. चार ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहतोय सलामी जोडी सुद्धा मैदान दाखल होत असताना आपण पाहतोय प्रणव आणि राज पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीला येत असताना 4 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची, लक्षात घ्या. जयदेव येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय जयदेव जोशीला तुम्ही बघू शकाल गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे एकच षटक पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतोय गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुनून डोंबिवली. दुसऱ्या बाजूला माटाडी आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळत असताना पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली. अवघ्या 30 धावांनी रोखलं होतं संदर्भ टीमला. तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल उंच गेलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. बॉल 1 बाउंस सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. चार ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे पहिल्या बॉल पासून आक्रमक दिसत आहेत फलंदाज. आपण पाहतोय प्रणवला पहिल्याच बॉल होती, चौकार आलाय. जयदेवच्या विरोधात कारण 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या बॉल होती चौकार, दुसऱ्या बॉल होती सन्मान दिलाय. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत जय तिथे होते. चांगली फिल्डिंग करत असताना सिंगलने स्ट्राईक रोटेट केली ती राज पाटीलकडे. 5 धावा धाबल कधी लागल्यात. गावदेवी माटाडी संघ प्रथम बॅटिंग करत असताना 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं सार्थकने सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली. राजने चांगली गोलंदाजी केली आणि ती मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केली. आमच्या स्कोररने राजची निवड केली होती. मात्र राजने सांगितलं की नक्की सार्थकचे जे 2 षटकांचा जो स्पेल होता तिथून खऱ्या अर्थाने धावांवरती रोख लागली आणि सार्थक पाटील सातत्याने या सीझन मध्ये त्यांची चांगली गोलंदाजी झालेली आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये राजने सिंगलने खातो उघडलेले. 6 धावा धापल कधी आपल्या पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 षटक 40-45 टार्गेट चांगलं असू शकते या मॅच मध्ये. जयदेवचा पुढचा बॉल, फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचा
कृतिक शेलार माटाड यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज असेल. प्रणव साडी आता 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. 9 वरती तो नाबाद आहे. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वरती पोहोचली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना माटाडी संघ तुम्ही पाहतायत. मागच्या वर्षी साबेगावच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपण पाहिला होता. मॅच बॉल आहे. थोडेसे मागे गेले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. स्वतःवरती नाराज आहेत. एक्झॅक्ट ड्रिल करून बघतात की हा फटका कशा प्रकारे खेळायचा होता. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या जयदेवने 5 बॉल मध्ये. पॉवर प्लेचे षटक एक जिकिरीचं काम असं की 2च खेळाडू 38 सर्कलच्या 12 मिड विकेटला तुषार आहेत. लॉंगांना विशाल आहेत. फुलटॉस बॉल होता. फटका फसलाय. झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना दहा धावा आल्या. विकेटी आली आणि आता बॅटिंग करण्यासाठी विकी पाटील राज पाटील 2 बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोघेही नेहमी चर्चेत असतात. राज पाटील आणि विकी पाटील ही जोडी खूप महत्वाची आहे. तर या जोडीला माहिती आहे 40-45 चांगलं टार्गेट असेल कारण एका सेंडनी स्पर्धा खेळली जाते. ज्ञानेश्वर जोशी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या. दिवा आणि दावडी पुढची मॅच. काल दावडी 40 प्रसंग सुद्धा आपण पाहिला होता डायगरच्या मैदानात. ऑन साईडला खेळायचं होतं. पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार जरी आले असतील मात्र विकेट सुद्धा आली जयदेवच्या खात्यामध्ये. दातेली चषक 2026 उद्या 8 मातब्बर संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 8 बलाढ्य संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळतील. इथे मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. बॉलकडे पाहत राहिले आणि आता बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत. घाबरायचं नाही. वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. पुढे मागे पुढे सगळीकडे चोरीकडे आम्ही घालू मला तेवढे. पुढे मागे पुढे सगळीकडे आम्ही घालू मला तेवढे. धन्यवाद. रोहित पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. 4 बंधुराज एकाच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पाटील, विकी पाटील, राज पाटील आणि कुशल पाटील.
त्या प्रकारे आपण दिवा संघामध्ये 4 बंधुराज खेळताना पाहतो. आकेशला पाहता, धनेशला पाहता, शंभूला पाहता आणि अनिकेतला पाहत असा अंडरफेकी पाहायला मिळते. 2 धावा इथे जरूर मिळालेले आहेत. 16 धावा धापलकवती लागले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांची मॅच जुनून डोंबिवली विरुद्ध माटाडी. रोहितच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. रोहित पाटीलच्या बॅटमधला फटका चांगला आहे, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. आता थ्रोफेकी चांगली आहे तुषार पाटीलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील धावसंख्या 17 वरती पोहोचली. माटाडी संघाला माहिती आहे 40-45 इतकं सोपं नाही या खेळपट्टीवर चेस करणं. विकी पाटीलने हा बॉल पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. तेवीस धावा झाल्यात आणि या षटकाराची नितांत गरज होती माटाडी टीमला आणि तो विकीच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. साहिल पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये. वैयक्तिक पहिल्याने संघाचं तिसरं षटक. 2 षटकात 23 धावा झालेल्या आहेत. स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. विकी पाटीलला मैदान थांबले तर नक्कीच या मॅच मध्ये 45-50 धावा पाहायला मिळतील. विकी पाटील मोठ्या हिट साठी जाणले जातात. मात्र बघायचे रोहित त्याची कशा प्रकारे साथ देतात. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आणि आता साहिल पाटील आले ज्यांनी मेडन षटक या स्पर्धेमध्ये फेकलेलं आहे. तो साहिल तुम्हाला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक. ऑन साईडला खेळायचं होतं. चांगला चेंडू होता. या स्पर्धेमधला आपण विचार केला साहिल पाटीलचा सलग 7वा चेंडू त्याचा डॉट आलेला आहे दातिवली चषक मध्ये. मागची मॅच मध्ये मेडन षटक. दुसऱ्या मॅचची सुरुवाती डॉट बॉलनेच केलेली आहे. 23 धावा झालेले आहेत. रोहित पाटील स्ट्राईक एंडला आहेत. हाही चांगला बॉल होता मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली होती. फलंदाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल रोहितच्या खात्यामध्ये. धावसंख्या 24. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 ओव्हरची मॅच. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एका बाजूला जुनी डोंबिवली, दुसऱ्या बाजूला माटाडी संघ आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळत असताना पहिल्या मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी त्यांनी केली होती. आता जुनी डोंबिवलीचा खेळ चांगला राहिलाय पहिल्या मॅच मध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत. बॅकअप चांगला आहे, बॅकअप चांगला आहे. आणि अजून काही धावा मिळत असत्या. लेग बाईचा इशारा आलाय संदीप पाणी सरांचा. साहिल जबरदस्त गोलंदाजी करतात या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 25 धावा दाबाल लागल्यात. धावा कशा येतात ते महत्वाच्या नाहीत. लेग बाईच असतो, बॅटने असतो, धावा येणं गरजेचं आहे. कारण तिसरी ओव्हर आहे. 4च ओव्हरची मॅच आहे. कमी फॉर्मॅटचा सामना तुम्ही खेळताय. इथे मात्र फुल टॉस बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. रोहितच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. धावा झाले 27. विकी पाटील 9 सेकंडला आहेत. आणि विकीला माहिती आहे शेवटपर्यंत मला थांबावं लागेल आणि एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. हा चेंडू कार्पेटच्या साईडे खेळत आहेत. वाईट स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच काम तमाम झाला असं. मात्र 2 धावा इथे मिळाल्यात. विकी थोडंसं थकान महसूस करतायत. तरी सलग 2 मॅचेस खेळणं इतकंही सोपं नाहीये. 29 धावा झालेल्या आहेत. मागची मॅच जशी खेळले. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला. त्यामुळे कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं बंधनकारक आहे. दिवा आणि दावडी गती कमी केली. फिंगर रोल केले. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 3 षटकांचा खेळ
समाप्त झालेले आहे. माटाडी संघाची धावसंख्या ती 29. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक येणं अजूनही बाकी आहे. गुलोली चषक मध्ये सुद्धा जबरदस्त खेळ आपण पाहिला होता. दिवा संघ ज्याने मोठे देसाई संघाला सुद्धा पराभूत केलं होतं सेकंड राऊंड मध्ये आणि सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. राजेशजी भोईर साहेबांचा आपण सत्कार करूया. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. प्रणय येत आहेत. प्रणय पाटील, अमित पाटील यांचे बंधुराज प्रणय पाटील तुम्ही पाहतायत. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली संघ सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. शेवटची मॅच त्यांच्या साबे संघावर असेल. बादल येत आहेत आणि त्यांचा संपूर्ण संघ हळूहळू इथे दाखल होईलच, कारण की अजून या बरेचशा एक मॅच अजूनही बाकी आहे. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. तीस धावा झाल्यात. रोहित पाटील आता स्ट्रायकर येतात. रोहित पाटील आणि विकी पाटील जोडी आपल्या मैदानात पाहायला मिळते. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दावडी विरुद्ध दिवा, दोन्ही कॅप्टन दावडीचे कॅप्टन आलेले आहेत. दिवा संघाचे संघनायक संकेत, चला भावेश, दिवा संघाचे संघनायक भावेश होते गोलवली चषक मध्ये सुद्धा. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. विकेट सॅक्रिफाईस केली इथे रोहितची, कारण की विकीला स्ट्राईक हवी आहे, त्यामुळे रोहितला मैदान सोडावं लागेल. फलंदाज रनआउट. ठाकूर येत आहेत. नवीन फलंदाज, चला पुष्कळ थोडीशी घाई करा. दुपारचं 17 आपण पाहतोय. 30 मॅच क्रमांक 3 जरी सुरू यानंतर 4 मॅचेस अजून आपल्याला कव्हर करायचे आहेत. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 30 वरती थांबलेली आहे माटाडी संघाची. विक्की पाटीलला माहिती आहे एखाद दोन मोठे फटके माझ्या बॅटमध्ये जर आले 40-45 या टार्गेटकडे, तर सध्या ते पाहत असतील. 30 झालेले आहेत. स्वीपचा लाजवाब फटका बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फिराई क्रिकेट संघ दातिली संघाचे जे आमचे आयोजक आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांनी सीमारेषेवर तैनात राहायचे जेणेकरून आपला वेळ वाचेल. फिल्डर जर गेले रोशन तर थोडा वेळ वाया जाऊ शकतो. गणेश पाटील सुद्धा येत आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. हाही चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. गॅप मध्ये हा फटका आहे आणि बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. विकी पाटीलच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
धावा झाल्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मी 40-45चा उल्लेख केला आणि त्याच दिशेने विकी पाटील कमबॅक करतायत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. ती सलग तिसरा चौकार येईल का? लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. यज्ञेश वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. 3 धावा इथे मिळाल्यात मात्र फलंदाज रनआउट. धावसंख्या 41 झालेले आणि विकीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. संकेत आलेत नवीन बॅटर. पुढच्या मॅच रेडी कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूला दिवा आणि दुसऱ्या बाजूला ओम साई दावडी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ती मॅच 5 ओव्हरची असेल. तसंच विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. काल सोमनाथ पाटील साहेबांना आम्ही पाहिलं होतं 40+ स्पर्धेमध्ये जे विधी ग्रुपचे सर्वा आणि त्यांनी बक्षीस लावलं होतं. 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा मिळालं होतं. तसंच स्वर्ग देण्याकडे 40+ संघ आपण काल पाहिला होता. पहिल्यांदाच या सीझनमध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलं. मात्र चांगली फाईट केली होती. चांगली कामगिरी केली होती आणि पहिल्या मॅचमध्ये लगेचच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीये. थोडासा वेळ घ्यावा लागेल. 41 धावा झालेले आहेत. चेंडू लॉंग ऑफ दिशेने खेळत आहेत. थोडीशी हुलकावणी दिली. आता 3ही पूर्ण होतील. विकी बघा ना किती धावलेत. नाही आता विकी थकलेत भरपूर. धावा त्यांनी भरपूर धावून घेतलेले तरी धावा झाले ते 44. 11च्या सरासरीने दुसऱ्या बाजूला पवन आहेत. येणाऱ्या काळामध्ये दावडीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे 8 आणि 9 जानेवारीला. आणि सातत्याने आर्यन कोहलीच्या स्पर्धा आमच्या संपर्कात होते. डेट अशी आहे की बऱ्याचशा मॅचेस त्या डेटमध्ये सुद्धा होणार आहेत. टॉस कोणी जिंकलाय? भवेश दिवा का? ओके. जिंकल्या. गोलीच्या स्पर्धेसह 2 मॅच त्यांनी जिंकल्या होत्या.
पहिला चेंडू ऑन साइडला पुल करतायत, पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, आलाय हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. 45 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. यावेळेस फटका छान आहे, इनफिल्ड वरून खेळतायत, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय. धावसंख्या आहे 8. सुरुवात चांगली झाली आहे या मॅच मध्ये. ज्ञानेश्वर जोशीने बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. ड्राईव्ह करतायत, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, गॅप भरपूर मोठी, आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आहे आणि दोनच धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 10. धावसंख्या आहे 10. पुल करतायत, फिल्डर आहे, जज कल्याणी अप्रतिम, आउटस्टँडिंग, कार्बन कमाल कॅच पकडली आहे. या स्पर्धेमधील आतापर्यंतचा हा सर्वोत्तम झेल पकडलेला आहे. रोहितने फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. ज्ञानेश्वर जोशी बॅक टू द पवेलियन. आदरणीय मडवी साहेबांचे ते आगमन होते. दादा वेलकम, स्वागत आहे या दातिवली चषकामध्ये. एक लेजंड क्रिकेटर, न्यू बॅट्समन चिन्मय येत आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि चांगली फिल्डिंग. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 12. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील.
45 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आई गावदेवी माताडी संघाने 44 बनवल्यात आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आणि स्पिंगर फलंदाज झाल्या बाद विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का गावदेवी. ऑन साइडला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. काही काळ हा चेंडू हवेमध्ये होता आणि चेंडू डायव्हर्ट झालेला आहे. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती तुषार पाटीलच्या बॅटमधून. मॅचच्या पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय तुषार पाटीलच्या बॅट मधून. 17 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. अजूनही बनवायच्या धावा 29 या मॅच मध्ये. गोलंदाज सार्थक, ज्या सार्थकने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. सार्थक राईट मोर विकेटने लॉफ्टेड इट. क्षेत्ररक्षक आहे. जज करताना हा झेल पकडलेला आहे. काऊ कॉर्नर वाईड इश लॉंग ऑन. सीमा रेषेवरती फलंदाज न्यू बॅट्समन विशाल पाटील येत आहेत. 16 चेंडू 29 ची गरज या मॅच मध्ये आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आलाय हा डॉट बॉल. ज्या सार्थकने पहिल्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती, तोच सार्थक आपण पाहतोय याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. तुषार पाटीलची गोल्डन विकेट देखील मिळवली आहे या षटकामध्ये.
लॉफ करतायत, पाठवले लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे. डीजे मास्टर. या पुढील सामना गणेश कृपा दिवा या संघाचा आहे आणि दिवा संघाचे खंदे समर्थक केवल भगत आणि बंटी भगत. सामना कुठे असो दिवा संघाचा त्यांची उपस्थिती असते सर्वांच्या आधी. स्वीप करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तेरा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 23 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला पूल करताय क्षेत्ररक्षक, अप्रतिमा झेल पकडलाय स्क्वेअर लेग सीमारेषेवरती. शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अपकमिंग टुर्नामेंट याच ग्राउंड वरती जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित SK ट्रॉफी 12 आणि 13 जानेवारीला याच ग्राउंड वरती त्या स्पर्धेचं आयोजन आहे. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित SK ट्रॉफी. बारा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कोती गोलंदाज पुष्पक. स्ट्रायकिंगला बॅट्समन जयदेव आहेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर नाहीये. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा धावसंख्या. 3 ने पुढे जाईल 25. 25 धावा धावफलकावरती. 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. दातिवली चषक. स्ट्रायकिंगला बॅट्समन रोहित आणि जयदेव ही जोडी आहे. 11 चेंडू आणि 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अपील करताय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅटच्या आतली कडा होती हे सांगत असताना पंच आपण पाहतोय संदीप भाणे सर. धावसंख्या 2 पुढे जाईल 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 10 चेंडू शिल्लक. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुन डोंबिवली या संघाने. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. बॅकफुटला गेले होते. टॅप करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर येत आहेत फार वेगाने. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत विकेट. धावबादच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक शिल्लकीत 9 धाव बनवायच्या आहेत 17 या मॅच मध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन जयदेव आहेत. इथून मात्र या कंपल्सरी धावा बनवावे लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॅब स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल म्हातारडी या टीम साठी आणि प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल जुन डोंबिवली या टीम वरती कारण की चेंडू शिल्लकीत 8 बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये. 8 चेंडू 17ची गरज. बॅटच्या आतली कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये कारण की यष्ट्यांच्या पाठीमागे योगेश पाटील आहेत. चांगली फिल्डिंग करतायत. आलाय हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो संघ दातिवली चषकाच्या थेट उपांत्य फेरीमध्ये अर्थातच सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ जाईल सेमी फायनल साठी क्वालिफाय होईल त्यासाठी हा सामना सुरू आहे. 7 चेंडू 17ची गरज. कंपल्सरी बनवावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरने केली चूक. त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा 22चा येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 29 धावा. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 16 धावा बनवावे लागतील कारण की विकेट जास्त बाद झालेत. 4 विकेट गमावले होते म्हातारडी या टीमने आणि आतापर्यंत 5 विकेट बाद झालेत जुन डोंबिवली या संघाचे. त्यामुळे या धावा कंपल्सरी बनवावे लागतील.
6 चेंडू आणि 16ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येत आहेत प्रणव शेलार. पहिला चेंडू ऑन साइडला बिग हिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलेलं आहे. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. शिल्लकीत 5 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 10. पत्राला 6 आहे. पंच. यस, पत्राला 6 आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 ने पुढे जाईल 35. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लकीत 5 बनवायच्या धावा 10 या मॅच मध्ये. प्रणव शेलार हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पाठवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार आणि सामना खुला झालाय. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी या धावा बनवावे लागतील कारण की विकेट जास्त बाद झालेत. चार चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी या धावा बनवावी लागतील. जयदेव अप्रतिम बॅटिंग करतोय. मॅच विनिंग बॅटिंग सध्या तो करतोय या सामन्यामध्ये. प्रेशर आहे प्रणव शेलार वरती कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत जयदेवने. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज. विजयाच्या आशा पल्लवित झालेत या मॅच मध्ये. अपील करतायत आणि अपीलला फेटाळली पंचांनी. एकच धाव मिळते चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची गरज. चेसिंग नक्कीच कंपल्सरी करावी लागेल कारण की विकेट जास्त बाद झालेत. 5 विकेट गमावलेत आतापर्यंत झुंडुंबिवली या टीमने आणि 4 विकेट बाद झाले होते आई गावदेवी म्हातारडी या संघाचे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची गरज. स्ट्रायकिंगला बॅट्समन यज्ञेश आहेत. प्रणवला कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. 3 बॉल 3. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगते. प्रेक्षकांचा हा पैसा वसूल सामना सुरू आहे. राऊंड विकेटने प्रणव अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 43. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी 2 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. जेव्हा LBW ची अपील होती तेव्हा पंच प्रामुख्याने 4 गोष्टींचा विचार करतात. पिचिंग, इम्पॅक्ट, हिटिंग, बॅट चिकट आहे की नाही आणि हाईट फॅक्टर.
या 4 ते 5 गोष्टींचा विचार नक्कीच केला जातो जेव्हा जेव्हा अपील होते तेव्हा. 2 चेंडू 2 धावांची गरज. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग केली आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट आणि सामना झालेला आहे फिनिश आणि सामना जिंकलेला आहे गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ. झुंडोंबिवली या टीमने सलग 2 विजय मिळवलेत. अभिनंदन झुंडोंबिवली या संघाचं. हार्ड लक. म्हाताडी संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जयदेव ज्याने सामना जिंकून दिलेला आहे. वळूया आपण